यशस्वी उद्योजकापर्यंत पोचण्याचा प्रवास हा खडतरच असतो मित्रांनो. यशस्वी उद्योजक म्हणा किंवा कुठल्या पण क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल ना, तर आपल्याला आपला वेळ देऊन पूर्ण झोकून पूर्ण रक्ताचं पाणी करून काम करावं लागतं. कारण की आपण तो व्यक्ती बनणार असतो आपल्या खानदानातला, की पूर्ण खानदानाची हिस्ट्री जॉग्राफी आपण बदलणार आहे. पूर्ण खानदानाचे आपली गरिबी आपण मिटवणार आहे. पण त्यासाठी तुम्ही काय स्ट्रगल करता, तुम्ही काय एफर्ट्स करता. आता यूट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर जे व्हिडिओ काढतात, रील टाकतात, ह्यामध्ये एक दोन जण म्हणजे असे मला भेटले की दादा आम्ही व्हिडिओ काढत होतो, सुरुवात केली पण नंतर काय व्ह्यूज येत नाही, मग आम्ही बंद केलं. अरे पण तुम्ही किती दिवसात बंद केलं? 10 दिवस, 1 महिना, 2 महिने, 6 महिने? 6 महिन्यात जर राव असं यशस्वी होता येत असतं तर कोणी पण व्हिडिओ काढले असते ना. असं नसतं. खूप वेळ द्यावा लागतो, खूप मेहनत करावी लागते. जे व्हिडिओ काढतात आणि हार मानून थांबतात ना, त्यांच्यासाठी मी हे सांगते खास करून. तुम्ही जर व्हिडिओ काढत असाल ना, डेली व्लॉग काढा, तुमचे रील काढा, कॉमेडी व्हिडिओ काढा, काही करा, थांबू नका अजिबात. 1 वर्ष जाऊ द्या, 2 जाऊ द्या, 4 जाऊ द्या, 5 जाऊ द्या, 10 वर्ष जाऊ द्या, कंटिन्युअसली टाकत जावा. ते व्हिडिओ टाकताना आणि व्हिडिओ पोस्ट करताना एवढ्या दिवसात तुम्ही जो व्यक्ती बनता ना, तो व्यक्ती तुम्ही किती पैसे जरी खर्च केले ना तरी व्यक्ती होणार नाही असा उभा. त्याच्यामुळे स्वतःमध्ये पण तुमची इम्प्रूव्हमेंट होती आणि कधी ना कधी तुमच्या यशाला फळ हे नक्की मिळतंच. त्याच्यामुळं थांबू नका. तुम्ही जर ती गोष्ट करताय ना तर कंटिन्युअसली फक्त करत राहावा. आणि व्हिडिओ जर काढत असाल ना तुम्ही डेली रोज, तर प्लीज थांबू नका. कारण ह्याची ताकद खूप मोठी आहे. जेव्हा तुमच्या वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पण प्लीज थांबू नका. जर तुम्ही व्हिडिओ काढत असाल ना तर डेली व्हिडिओ काढत राहावा, थांबू नका प्लीज. एवढंच मला सांगायचं आहे. कारण की हे क्रिएटर असेच निर्माण होतात आणि खूप स्ट्रगलमधनंच आपल्याला मोठं व्हायचं आहे. तर व्हिडिओ काढत असाल तर कंटिन्युअसली काढतच राहावा.